मित्रहो, आज आपण महाराष्ट्र TET परीक्षा 2021चा इंग्लिशचा पेपर 2 पाहतो आहे. हा पेपर आपल्या सर्वांना 2026 मध्ये होऊ घातलेल्या TET परीक्षेच्या अनुषंगाने फार उपयोगी पडणार आहे. तर आणि इंग्लिशच्या पेपरचा आयडिया तुम्हाला येईल. याच्यामधले ग्रामरचे आयटम, व्होकॅब्युलरीचे आयटम्स आणि पॅराग्राफचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे याची तुम्हाला आयडिया त्यामध्ये निश्चितपणाने येईल. तर चला सुरू करूया आपण पेपरचे क्वेश्चन्स पाहायला आणि त्याच्या करेक्ट आन्सरचं अनालिसिस आपल्याला यामध्ये करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज्ड. Okay, there are 4 sentences and we have to choose the sentence ज्याच्यामध्ये करेक्ट आर्टिकल यूज केलेला आहे. सेंटेन्स आहे, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. ओके, अन ओल्ड इज रिस्पेक्टेड बाय अ यंग. ओके, old are respected by the young. The old is respected by the young. तर an old is respected by young. old are respected हा तर येणारच नाही, इथे कुठला आर्टिकलच याने दिलेलं नाही. बरोबर. त्याच्यानंतर an old इज रिस्पेक्टेड बाय अ यंग याचा अर्थ काय होतो? एका वृद्ध व्यक्तीची रिस्पेक्ट केला, सन्मान केला जातो तरुणाकडून, एका तरुणाकडून असं म्हणत नाही आपण. केला जातो जिथे एखादी सत्यता मांडली जात असते किंवा एक विधान केलं जात असते, तर हे पण होणार नाही. मग द ओल्ड इज येईल की द ओल्ड आर येईल. आता बघा, इज आणि आर ह्या दोनमध्ये आपल्याला कन्फर्म करायचं आहे, ठरवायचं आहे की कुठला या दोनपैकी येणार. तर जेव्हा केव्हा इथे आता द ओल्ड का म्हणलं असेल? हा डेफिनेट आर्टिकल लावलेला आहे ओल्डच्या आधी. ओल्ड या ठिकाणी होल क्लासला रिप्रेझेंट करतो. ओल्डचा अर्थ वृद्ध, सर्व वृद्ध, सर्व वृद्धांचा सन्मान केला जातो सर्व तरुणांकडून. म्हणजे इथे द यंग, पूर्ण तरुण वर्गाला इथे रिप्रेझेंट करतो हा द यंग म्हटलं की. आणि इथे मग इज की आर, मग वृद्ध, एकच वृद्ध नाही, संपूर्ण होल क्लासचा इथे उल्लेख आलेला आहे, म्हणून हा अनेक वचनी असणार, एक वचनी नसणार, म्हणून हा इथे इज असल्या कारणाने हा रॉंग. आणि इथे जेव्हा संपूर्ण क्लासचा उल्लेख केला जातो तो अनेक वचनी मांडला जातो, म्हणून फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ओके, चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. नेक्स्ट 32 सेंटेन्स दिला आहे आणि प्रिपोजिशन्स दिलेले आहे. आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन बघा, प्रत्येक TET मध्ये आर्टिकल्सचं एखादा 2 सेंटेन्स विचारतात, प्रिपोजिशन्सचं निश्चितपणे एखादा 2 विचारतात. इथे दिलेला आहे सेंटेन्स, डोंट साइड दोज हु ॲक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट. नॅशनल इंटरेस्टच्या अगेन्स्ट वागणाऱ्याची साईड घेऊ नका असं इथे म्हटलेलं आहे. ची साईड, डोंट साइड च्या साईडने जाऊ नका, डोंट साइड च्या साईडने जा, साईडच्या सोबत प्रिपोजिशन येणार विथ. ही एक फ्रेज बनते, साइड विथ, साइड विथ, च्या बाजूला असणे. कोणाच्या? तो म्हणते च्या बाजूला असू नका. हु ॲक्ट कॉन्ट्ररी, राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध वागणाऱ्याच्या, कॉन्ट्ररी टू, आणि कॉन्ट्ररीच्या सोबत प्रिपोजिशन येते टू. ही एक फ्रेज बनते, साइड विथ कॉन्ट्ररी टू. कॉन्ट्ररी सोबत नेहमी प्रिपोजिशन कुठलं येते? टू. म्हणून कॉन्ट्ररी. मग काय होणार? डोंट साइड विथ दोज हु ॲक्ट
कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. कॉन्ट्ररी टू, थोडं सेंटेन्स म्हणून पाहायचं, आपल्यालाच कळते की ते आपल्याला करेक्ट फील होते की नाही फील होत. तर इथे करेक्ट ऑप्शन येणार 4. त्यानंतर चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग. नियरेस्ट इन मिनिंगचा अर्थ होतो सिमिलर वर्ड टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिला आहे, त्याच्यामध्ये एका वर्डच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. पहिल्यांदा आपण सेंटेन्स पूर्ण वाचून घ्यायचा, थोडंसं अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सेंटेन्स आहे म्हणजे आपल्याला एक लिंक लागतंय, एक अंदाज येतो की गेस करू शकतो आपण की काय मिनिंग होत असेल या सेंटेन्सचं. काय म्हणतो, देर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन. ऑस्टेन्सिबल रिझन म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. फॉर हर बीइंग अँग्री at her husband's remark. There was no ostensible reason. तर ती तिच्या हजबंडच्या रिमार्कवरती अँग्री झाली. अँग्री होण्याचं तर असं काही विशेष कारण दिसत नाही किंवा असं काही कारण दिसत नाही असं म्हणतो ना आपण. हां, दिसत नाही. आता इथे ऑप्शन्स पण दिलेले बघा. हिडन दिला आहे, कोवर्ड दिला आहे, सिक्रेट दिला आहे, अपॅरंट दिला आहे. आता हिडन आणि सिक्रेट जवळपास हिडन सिक्रेट सारखंच आहे. हिडन म्हणजे लपलेलं, झाकलेलं. कोव्हर्टचा अर्थही तसंच, कव्हर्ड असा प्रकारचा झाकलेला होतो. म्हणजे तीनही शब्द जवळपास एकाच अर्थाचे आहे. अपॅरंट मात्र, अपॅरंटचा अर्थ दिसणारं कुठलं कारण नाही आहे. ऑस्टेन्सिबलचा अर्थ होतो अपॅरंट, दिसणारं. ओके. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग. हे लक्षात ठेवायचं, अपोजिट म्हणतो एक्झॅस्परेट. इथे पण बघा तसंच, याच्यातला एक शब्द वेगळा आणि 3 जवळपास सारखे आहे. हे अन्नाय. अन्नाय म्हणजे चिडणे, टार्निश चिरफाड करणे, बिलिटल कमी लेखणे, एखाद्याला कमी लेखणे, प्लीज म्हणजे खुश. आता एक्झॅस्परेट या शब्दाचाच अर्थ मुळात होतो एक्स्ट्रीमली अनॉइड, इरिटेटिंग, चीड आणणारा. आता चीड आणणाराच्या आपल्याला अपोजिट मिनिंग एकच आहे या ठिकाणी. बिलिटल होणारच नाही आहे, टार्निश होणार नाही, अनॉय होणार नाही, प्लीज खुश कर. प्लीज म्हणजे खुश करणे. एक्झॅस्परेट म्हणजे चीड आणणारा आणि प्लीज म्हणजे खुश करणारा. ठीक आहे. Fill in the blank with the appropriate passive form of the verb from the alternative supplied. Passive form. Okay. वाक्य काय, he written test before he was appointed. त्याला अपॉइंटेड केलं गेलं त्याच्या आधी, त्याला अपॉइंटेड केलं गेलं आणि त्याच्या आधी रिटर्न टेस्ट दिल्या गेली असं म्हणावं लागेल ना. बघा तसं या ठिकाणी हा जो नेक्स्ट क्लॉज आहे दिलेला, या क्लॉजमध्ये ही वॉज अपॉइंटेड पास्ट ॲक्शन आहे आणि पास्ट ॲक्शन ती वॉज अपॉइंटेड सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे आता सिम्पल पास्टचा हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, म्हणजे हा सिम्पल पास्ट आहे. बरोबर. मग या ठिकाणी कुठला टेन्स येईल, पॅसिव्ह फॉर्ममध्येच येणार, पण हॅड बीन घेऊन येईल, हॅज बीन घेऊन येईल, की विल बी घेऊन येईल, की वाज घेऊन येईल. हा हॅड बीन गिवन हा पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. हा हॅज बीन गिवन प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. विल बी गिवन सिम्पल फ्युचरचा पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि हा सिम्पल प्रेझेंटचा सिम्पल पास्टचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. 4 पॅसिव्ह व्हॉइस आहे. पण नेमकं आपल्याला ठरवायला लागेल की इथे टेन्स कुठला वापरायचा. आता इथे सिम्पल प्रेझेंट दिला. बघा एक साधा नियम लक्षात घ्यायचा की ज्या वेळेला एकाच वाक्यांमध्ये 2 घटनांचा उल्लेख करतात, दोन्ही घटना पास्ट टेन्समध्ये घडलेल्या आहे, तर त्या 2 पैकी जी आधी घडलेली घटना, पहिल्यांदा घडलेली घटना ती पास्ट परफेक्ट टेन्समध्ये दर्शवली जाते आणि नंतर घडलेली घटना ही सिम्पल पास्ट टेन्समध्ये. आता अपॉइंटमेंटच्या आधी त्याची टेस्ट घेतली गेली म्हणजे ही आधीची घटना आहे आणि आधीची घटना पास्ट परफेक्टमध्ये राहील. नंतर अपॉइंटमेंट दिली गेली ही नंतरची घटना सिम्पल पास्टमध्ये, आधीची पास्ट परफेक्ट
नंतरची सिम्पल पास्ट. मग पास्ट परफेक्ट इथे कुठला आहे? हा पास्ट परफेक्ट, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस हॅड बीन गिव्हन. हॅड गिव्हन हा पास्ट परफेक्ट मध्ये बीन टाकला हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या की पॅसिव्ह होतो त्याचा. ओके, हे बाकीचे तर होणारच नाही आहे कारण हे टेन्स वेगळे आहेत. ओके, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. इथे पण तसंच टेन्सिस कनेक्टेड हाही एक क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणतो? आय ब्लँक इफ आय वेअर यू, आणि ऑप्शन दिले विल अपोलोजाइज, वुड अपोलोजाइज, हॅड अपोलोजाइज, वाज अपोलोजाइजिंग. दीज आर द ऑप्शन्स. आता मग ठरवायला लागेल आपल्याला. इफ क्लॉज आहे आणि इफ क्लॉज मध्ये इफ आय वेअर यू, इफचा इथे पण एक नियम, काही नियम जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे तुम्ही, म्हणजे हे तुम्हाला मग एकदा पुन्हा पुन्हा ते आले की तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहतील. इफ आय वेअर यू कंडिशनल क्लॉज आहे आणि टेन्स कुठला आहे? सिंपल पास्ट. ओके, सिंपल पास्ट. इफच्या क्लॉज मध्ये जर सिंपल पास्ट असेल तर इकडे मेन क्लॉज मध्ये वुड प्लस व्हर्ब येतो, वुड प्लस V1 येतो, वुड प्लस V1. इफच्या क्लॉज मध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल तर इथे विल प्लस व्हर्ब म्हणजे विल अपोलोजाइज. पण इथे सिंपल पास्ट आहे, वेअर आहे, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असल्यामुळे इथेही आपल्याला विलचा पास्ट टेन्स वुड अपोलोजाइज हे करेक्ट आन्सर होणार. हॅड हे बाकीचे येणारच नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, विल किंवा वुड हे दोनचाच वापर होतो अशा इफच्या क्लॉजमध्ये, इफ क्लॉज असलेल्या सेंटेन्समध्ये. मग इथूनच पाहायचं आपल्याला इथे हा कुठला टेन्स आहे. आधीच्या 1-2 पेपरमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये किंवा एक्झाम्समध्ये TETच्या हे बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. इथे तो सिंपल प्रेझेंट देतो आणि इथे जर सिंपल प्रेझेंट दिला तर मग या ठिकाणी विल प्लस व्हर्ब असं हे ऑप्शन्स येणार. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन 37 काय म्हणतो? चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन. इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. एक डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स दिलं आपल्याला आणि त्याचं करेक्ट इनडायरेक्ट नरेशन कुठलं होईल हे सांगा. द ओल्ड मॅन सेड टू हिम, ओल्ड मॅन त्याला म्हणाला, इज युअर फादर्स नेम मनोज? तुझ्या वडिलांचं नाव मनोज आहे का? याचे करेक्ट ऑप्शन. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून, आणि तेही व्हर्बल आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे आणि व्हर्बल असल्यामुळे इंटरोगेटिव्ह असल्यामुळे इथे रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे तो टोल्ड येणारच नाही आहे. इथे आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड असं यायला पाहिजे किंवा वॉन्टेड टू नो यायला पाहिजे. आणि इथे हा जो कंजंक्शन आहे इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचा आणि यातलं मॅटर जोडण्यासाठीचा जो वापरला जातो कंजंक्शन, तो वेदर किंवा इफ वापरतात जर वाक्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने होत असेल, व्हर्बल क्वेश्चन असेल तर. इथे वेदर आहे बरोबर आहे पण इथे टोल्ड नाही. द ओल्ड मॅन एन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. वेदर हिज फादर्स नेम, इथे इज युअर फादर, इजचा पास्ट टेन्स वॉज बरोबर आहे या ठिकाणी. सी द ओल्ड मॅन आस्क हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, हे सी पण बरोबर आहे. पण आता थोडं जर याचं आन्सर दिलेलं आहे बोथ बी अँड सी आर करेक्ट. द ओल्ड मॅन एन्क्वायर्ड whether his father's name was Manoj, the old man asked him whether his father's name was Manoj.
पण जर मला विचारलं कोणी तर याच्यात या दोनपैकी परफेक्ट कुठलं, तर मी म्हणेल हा सी परफेक्ट आहे. कारण दिलेलं सेंटेन्स आहे, द ओल्ड मॅन सेड टू हिम, या बी मध्ये हा टू हिम हा ओमिट केलेला आहे, गाडलेला आहे. परफेक्ट जर म्हटलं तर आस्क हिम, ओल्ड मॅनने एन्क्वायर केलं, पण कोणाला एन्क्वायर केलं? हा सेन्स येतो, वेदर इज फादर्स नेम, त्याच्याच वडिलाबद्दल त्यालाच म्हणलं असेल, पण हे ॲझम्पशन आहे शेवटी, म्हणून परफेक्ट येणार हा सी. पण आपल्या परीक्षा परिषदेने मात्र बोथ बी अँड सी हे दिलेलं आहे. ओके, आता सी लिहिलेल्यांना कन्सिडर केलं की नाही कोण जाणे. पण आपण ग्रामर शिकतोय, या ठिकाणी परफेक्शन जर करतो म्हणलं ना, तर आस्क हिम दॅट इज द मोस्ट करेक्ट आन्सर. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. फिगर ऑफ स्पीच, ओके. आता ही मी इतके पेपर पाहिले, त्याच्यामध्ये हे सेम प्रकारचं विचारतात, काय तर कोण जाणे. ओ ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री, ओ ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री. आता व्हेअर इज द विक्ट्री इंट्रोगेशनही आहे थोडं याच्यामध्ये, पण इथे ऑप्शन दिलेला नाही आहे इंट्रोगेशनचा. ओ ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री. आता ओ ग्रेव उद्गार आहे, उद्गारवाचक काही चिन्हही आहे, उद्गार आहे आणि संबोधन केलेलं आहे, उद्गार काढलेले आहे. कोणासाठी? कवीने जर एखाद्या काल्पनिक गोष्टीसाठी उद्गार काढला असेल, एखादा जिवंत नसलेल्या किंवा एखादं संकल्पना आहे, एखादी अमूर्त संकल्पना आहे, ओ ग्रेव, अशासाठी जर उद्गार काढले असेल, ज्याला अपरोक्ष संबोधन म्हणलं जात आहे, ॲपॉस्ट्रॉफी. ओ गॉड, ओ लक, ओ फेट, अरे देवा, अरे दैवा. आता दैव ही अमूर्त संकल्पना आहे आणि त्याला उद्देशून जर आपण काही बोललो तर ते ॲपॉस्ट्रॉफी होणार. आपण नेहमी म्हणतो ना, अरे दैवा, काय बाबा, मला काय स्थिती आणली ही, तर हे ॲपॉस्ट्रॉफी झाली. पर्सोनिफिकेशन काय? पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार, ज्याला निर्जीव अचेतन वस्तू चेतन आहे, जिवंत आहे असं गृहीत धरून जर काही म्हणलं गेलं तर पर्सोनिफिकेशन. पण हे पर्सोनिफिकेशन नाही, ॲपॉस्ट्रॉफी आहे. फक्त अर्थभाव आपण ह्या दोन उरलेले जे आहे त्यांनी युफेमिझम आणि एपिग्राम दिलेला आहे, त्याचा काय अर्थ होतो? आता युफेमिझमचा अर्थ काय होतो? समजा एखादी अनप्लिझंट थिंग आहे, ती प्लिझंट वेनी जर मांडली, एखादी अप्रिय घटना योग्य ज्याला चांगल्या शब्दात जर मांडली तर त्याला युफेमिझम म्हणलं जाते. जसं उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो, एखाद्याचा मृत्यू झाला तर ही इज डेड असं म्हणत नाही, ही इज नो मोर, ही पास्ड अवे असं म्हटलं जात आहे. ही इज नो मोर चा अर्थ का? ही इज डेड, पण तसं म्हणता ही इज नो मोर असं म्हटलं जाईल. युफेमिझम, एखादी अप्रिय घटना प्रिय पद्धतीने चांगल्या पद्धतीने मांडणे. आणि मग नंतरचा एपिग्राम. एपिग्रामचा अर्थ काय होतो की कधी कवितांमध्ये एखादं म्हण, एखादं सुभाषित किंवा एखादं ज्याला वाईजली सेड सेंटेन्स वापरलं जात आहे, ज्याचा थोडासा उपासात्मक विरोधात्मकही अर्थ होतो आणि एक खोलवर अर्थ त्याच्यामध्ये असू असतो. जसं उदाहरणार्थ, द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. बघा कसं स्वतःमध्येच हे वाक्य असं हास्य निर्माण करणारही आहे, ज्याला संक्षिप्त मार्मिक विधान अशा, द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. बघा, तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एपिग्राम. तर हा एपिग्राम नाही, हा काय आपला ॲपॉस्ट्रॉफी आहे. ही खूप वेळा विचारली आहे, फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे. 39, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर. ओके, हा प्रकार नेहमी विचारतात. खाली सेंटेन्स दिला आहे, कुठल्या पार्टमध्ये एरर आहे. बघा सेंटेन्स, ही इज वेल अप दिस डेज, ही इज वेल अप दिस डेज डिस्पाइट हॅव्हिंग इल हेल्थ. तो
या दिवसांमध्ये आजारी असूनही वेल अप आहे. आजारी असूनही चांगला दिसतोय, पण इथे वेल अप ही फ्रेजच या ठिकाणी चुकीची आहे. इथे सूट होत नाहीये. ही इज वेल म्हटलं असतं तर चाललं असतं. ही इज वेल दिस डेज डिस्पाईट हॅव्हिंग इल हेल्थ, म्हणून एरर याच्यामध्ये फर्स्टमध्ये आहे. पण खरं म्हणाल तर या सी या पार्टमध्ये सुद्धा हॅव्हिंग इल हेल्थ असं म्हणणं पण ग्रामॅटिकली तेवढं करेक्ट नाही आहे. बीइंग इल हेल्थ किंवा बीइंग इल अशा प्रकारे म्हणलं तर आणखीन जास्त तर्कसंगत ते होईल. पण करेक्ट आन्सर याचं म्हटलं गेलेलं आहे 1. ओके, नाव क्वेश्चन नंबर 40. Name the underlined clause in the given sentence. Okay. We come here that we may study. आम्ही इथे आलो की आम्ही अभ्यास करू शकू. इथे आलो की आम्ही अभ्यास करू शकू, कारण की आम्ही अभ्यास करू शकू. का आलो? का आलो? अभ्यास करण्यासाठी. इथे आपल्याला वाक्यच पाहिलं की अर्थ येतो. कशासाठी आलो? आलो कम कशासाठी? अभ्यास करण्यासाठी पर्पज दर्शवणार आहे. प्लेस होणार नाही, सपोजिशन तर नाहीच नाही, क्लॉज ऑफ कॉज नाही, पर्पज उद्देशाने आलो, कारणाने नाही आलो, उद्देशाने आलो. म्हणून सेकंड ऑप्शन ठीक आहे. अर्थ लक्षात घ्या सेंटेन्सचा, अर्थ ट्राय करा. मग तुम्हाला बरेचसे आन्सर नुसतं अर्थ ट्राय केले की करेक्टली चूज करता येतील. 41. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन. करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. ओके, एव्हरीथिंग इज फाईन. बघा सोपं सेंटेन्स आहे. क्वेश्चन टॅग करायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना आपण जो सब्जेक्ट दिला असतो त्याच्यासाठी प्रोनाउन घेतो. आणि इज आहे, इजचा इजंट होणार. सगळ्या ठिकाणी इजंट आहे. फक्त जो प्रोनाउन आहे तो कुठला येणार? एव्हरीथिंग तर येणारच नाही आहे. आणि थिंगसाठी इट घेतो आपण. धिस दॅट येणार नाही. ओके, थिंगसाठी प्रोनाउन इट. इजंट इट इज द करेक्ट. ओके, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. ओके, चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द याच्यामधला. आता शब्द काय आहेत? ॲस्टेरिक. ॲस्टेरिक म्हणजे चांदणी किंवा चांदण्याची फुली. आपल्या मोबाईलमध्ये स्टारचा मार्क असतो ना, वेगळ्या सायन्समध्ये चिन्हांमध्ये, तर स्टारचं त्याला ॲस्टेरिक म्हणलं. ऑडियन्स, ऑडियन्सचा अर्थ प्रेक्षक, श्रोते. अक्रू आणि अलमायटी. अलमायटीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, सर्वशक्तिमान, ज्याला अलमायटी म्हणतो आपण. अलमायटी सर्वशक्तिमान. आणि ॲक्रूचा अर्थ काय होतो? ॲक्रूचा अर्थ होतो संग्रह करत जाणे, पण इथे याचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. ॲक्रू म्हणजे साठा करत जाणे, स्टोअर करत जाणे, एखादं संपत्ती संग्रह करत जाणे, हळूहळू संपत्तीत वाढ करत जाणे. ॲक्रू. इथे डबल सी असं स्पेलिंग येतं ॲक्रूचं, म्हणून हा रॉंग स्पेल्ड आहे. म्हणून याचं ऑप्शन काय येणार? हा तिसरा. ओके, मिसस्पेल्ड जो आहे तो चूज करा म्हणतो, म्हणजे तिसरा मिसस्पेल्ड आहे. थर्ड. नेमकं बघा, छान क्वेश्चन दिला आहे हा. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस सेस द अंडरलाईन फ्रेज. एक फ्रेज दिलाय आणि त्याचं करेक्ट मिनिंग काय आहे ते खाली दिलं, आपल्याला शोधायचं आहे. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. He is out and out a reactionary. He is out and out a polite person. Out and out. ज्याला मराठीत आपण, मराठीत शब्दशः नाही मग पण म्हणतो, मराठीत म्हणतो आपण अंतर्बाह्य. तो बाबा अंतर्बाह्य सद्ग्रस्त आहे, पोलाइट पर्सन आहे. इथे रिॲक्शनरी म्हटलेलं आहे. रिॲक्शनरीचा प्रतिक्रियावादी म्हणजे आउट. इंग्लिशमध्ये इन अँड आउट म्हणत नाहीत, आउट अँड आउट. मराठीमध्ये अंतर्बाह्य म्हणतो आपण, पण इंग्लिशमध्ये आउट अँड आउट. आउट अँड आउट म्हणजे पूर्ण. पूर्णसाठी कोणता शब्द आहे याच्यामध्ये? नो मोर तर असणारच नाही, इन फेवरही म्हणणार नाही, डेडली अगेन्स्ट नाहीच.
थरो, थरो पूर्ण, कंप्लीट. थरोचा अर्थच होतो कंप्लीट. कंप्लीट. ओके, कंप्लीट. म्हणून थरो इज द करेक्ट. थोडं अर्थ घ्यायचे लक्षात. ओके, त्याच्यानंतर हा पण एक नेहमी प्रकार विचारतात. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. काही अल्फाबेट्स दिलेले आहे, लेटर्स दिलेले आहे, त्याला नंबर दिलेले आहे, ते असे अरेंज करा की एक मिनिंगफुल वर्ड त्याचं तयार होईल. आता या प्रकारामध्ये तर ऑप्शन्स दिलेल्या ऑप्शन्समधूनच तुम्ही ते करून पाहायला पाहिजेत. आता इथे 5-5 ने स्टार्ट झाला आहे. 2 पहिल्यांदा करून बघू आपण की मिनिंगफुल वर्ड होतो का. 5 म्हणजे आर. इथे आता हा घेऊन बघू आपण. आर. 4 आहे आय. 3 आहे के. 1 आहे ए. 2 आहे यस आणि 6 आहे रिकाश. आता रिकाश काय काही वर्ड नाही होता. रिकाश. रिकाश. या थर्डचं करून बघू. आता हे 2च का घेतले, कारण दोन्ही कॉमन दिसतात. 5 म्हणून याची शक्यता वाटते थोडी. इथे आपण 5चा आर, ए, 3 साठीचा के, 4 साठीचा आय, आणि 2 साठीचा यस आणि 6 शेवटी राकेश. राकेश एक वर्ड आहे इंग्लिशमध्ये. राकेश इज द ॲडजेक्टिव्ह. ज्याला एखादा धीट माणूस म्हणला जात आहे, थोडा रफटफ म्हणला जातो, बोल्ड अँड केअरफ्री पर्सन अशासारखा. जसं आपल्याकडे ते पुष्पा ना, पुष्पा तशासारखं कॅरेक्टर असलेला माणूस, त्याला राकेश म्हटलं. रावडी, राकेश. हा एक करेक्ट ऑप्शन या ठिकाणी याचा आन्सर होईल. बाकीचे तुम्ही करून पहा, कुठलं मिनिंगफुल त्याच्यातून होत नाही. एक याचं जर केलं तर शिकार असा होतो. शिकार हे इंग्लिश डिक्शनरीमध्ये आहे, पण तो इंडियन वर्ड आहे, ॲड केलेला आहे नंतरच्या ऑक्सफोर्ड आणि वेबस्टर डिक्शनरीमध्ये. त्याच्यापेक्षा हा राकेश मूळ इंग्लिश वर्ड आहे, हा जास्त त्या ठिकाणी तर्कसंगत होतो. ठीक आहे. नेक्स्ट 40. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. इथे आता सेंटेन्स मिनिंगफुल छान सेंटेन्स आहे. मी तर म्हणाल असं असलं की थोडे तुम्ही ते पार्ट्स जोडून बघा आधी, मग तुम्हालाच परफेक्ट लक्षात येईल. काय दिलं आहे. एंगेज इन अदर दे आर बिकॉज इट इज डिफिकल्ट सर्वंट इन बिग सिटीज टू फाइंड. हां, आता वाक्य बनवायचं आहे. वाक्य बनवायचं तर पहिल्यांदा सब्जेक्ट येणार. एक तर इथं दे आरनी सुरुवात होणार किंवा इट इजनी सुरुवात होणार, या बाकीच्यांनी सुरुवात होणार नाही. म्हणून आपण हे दे आर एंगेज इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन बिकॉज इट इज डिफिकल्ट. हे थोडं जुळत नाही. आपण बघू. इट इज डिफिकल्ट कशासाठी. टू फाइंड. डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्वंट इन बिग सिटीज. इट इज डिफिकल्ट आहे, मग अर्थातच पुढे येणार बिकॉज, आहे की नाही. इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्वंट इन बिग सिटीज बिकॉज का. बिकॉज च्या नंतर पुढचा क्लॉज सुरू होईल, तर मग हेच असणार. क्लॉजचं सुरुवात सब्जेक्टने होणार. दुसरा सब्जेक्ट आहे. दे आर
म्हणजे मोठ्या शहरांमध्ये माणूस नोकर मिळणं कठीण झालं बिकॉज दे आर एंगेज्ड इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स. कारण त्या माणसं दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जॉईन झाले. ज्या आधी नोकर म्हणून काम करायचे ते दुसऱ्या याच्यात जॉईन झाले म्हणून ते कठीण झालं आहे. मग आता हां इट इज या फोरनी सुरू वाक्य कुठून होते? हे दोन आहेत, फोरनी सुरू होणार आहे. इट इज डिफिकल्ट टू फाइंड 6 दुसरं असलं पाहिजे. 6 हे आहे ते दुसरं. इट इज डिफिकल्ट टू फाइंड काय फाइंड सर्वंट्स 5 कुठे आहे? हा 4 6 5 4 it is difficult to find 4 6 5 it is difficult to find man servant in big cities because नंतर 3 यायला पाहिजे. हा इथे आहे 3, इथे नाही आहे 3. आणि पुढे बिकॉज दे आर, बघा हे 2 आहे इथे. दे आर एंगेज्ड 1 आहे इथे. इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन 7 आहे इथे. दॅट इज द करेक्ट वन. ओके, करून बघाल तुम्ही. नाहीतर मग आपलं एक एक पार्ट इथे ठेवून बघायचा वेळ लागेल त्याला थोडं. आणि अर्थपूर्ण वाक्य होते का ते बघा, त्याच्यावरून तुम्हाला डिसाईड करता येणार. ठीक आहे. नेक्स्ट, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइंड वर्ड. ओके, पार्ट ऑफ स्पीच विचारलेला आहे. अंडरलाइन वर्डचं पार्ट ऑफ स्पीच. सेंटेन्स बघा. शी लाइक्स द सेम कलर ॲज आय डू. शी लाइक्स द सेम कलर ॲज आय डू. तिला तोच कलर आवडतो जो मला आवडतो. तिला तो सेम कलर आवडतो जो मला आवडतो. आता वाक्यामध्ये तो जर वाक्यरचना येत असेल ना, नक्की तो रिलेटिव्ह प्रोनाउनचा प्रकार आहे. काय पुन्हा म्हणतो, तिला तोच कलर आवडतो जो मला आवडतो. तो तेच पुस्तक वाचतो जे मी वाचतो. तो त्याच पुस्तकावरून तयारी करतो ज्यावरून मी तयार करतो. ज्यावरून तिला तोच कलर आवडतो जो शब्द या ठिकाणी ॲजने रिप्रेझेंट केलेला आहे. ॲज तो रिलेटिव्ह क्लॉज. कारण हा इथे पूर्ण काय होणार, तिला तोच कलर आवडतो ॲज आय डू म्हणजे जो मला आवडतो. ॲज आय लाईक. म्हणून हा रिलेट करतो कशाशी? तिला आवडतो या गोष्टीशी. रिलेटिव्ह क्लॉज. ठीक आहे. हा या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून काम करत नाही, प्रिपोजिशन नाही किंवा कंजंक्शन म्हणून नाही, तर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून हा काम करतो. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन आणखीन एक थोडंसं लक्षात ठेवण्याची गोष्ट, द सेम ॲज असेल किंवा सच ॲज असेल तर पक्क तो रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. मग सेमच्या सोबत ॲज वापरला असेल किंवा इथे सेमच्या ऐवजी सच वापरतात कधी कधी, सचच्या सोबत ॲज वापरला असेल तर रिलेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. हा पण एक नियम लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर व्हॉट डज द अंडरलाइन मोडल ऑक्झिलरी. ही मोडल ऑक्झिलरी कशासाठी वापरले आहे? इफचा क्लॉज दिलेला आहे. इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. समजा पाऊस आला तर ते येणार नाहीत. पाऊस आला तर ते येणार नाहीत. पाऊस आला तर जर तर म्हणजे इथे काय केलेलं आहे, एक अंदाज बांधलेला आहे, सपोजिशन आहे. शूटचा वापर ड्युटीसाठी केला जातो, पण इथे ड्युटीसाठी आहे का, सजेशनसाठी केला जातो, ॲडवाईससाठी केला जातो शूटचा वापर, बरं का. पण इथे या 3 साठी आहे का, तो नाही. जर पाऊस आला नाही तर अंदाज बांधलेला आहे. अंदाज बांधलेला आहे, अंदाज दर्शवण्यासाठी आहे. वाक्यावरून लक्षात येते इथे नॉट करेक्टली मॅच्ड. ओके, इथे पेयर्स दिलेले आहे 1 वर्ड सबस्टिट्यूशनच्या, आणि एक कुठली तरी मॅच करत नाही आहे, ती रॉंग आहे. पाहू आपण. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट,
उलथून टाकलं जाते सरकार त्याच्यात, तेव्हा देशात अराजकतेची स्थिती म्हणतात, जसं बांगलादेशात घडली होती. तिथल्या ज्या पंतप्रधानांना लोकांनी त्यांचा राजप्रसाद जाळून टाकलं, बाहेर देश निघाला दिलं त्यांना. अनार्की, दंगे धोपे, अनार्की. गव्हर्नमेंट बाय नोबेल्स, ऑटोनॉमी. ना हे रॉंग आहे. नोबेल्स म्हणजे देशातल्या ज्या उच्च पदस्थांकडनं जर सत्ता गव्हर्नमेंट चालवलं जात असेल त्याला ॲरिस्टोक्रॅसी म्हणतात. रोममध्ये वगैरे असायचे ॲरिस्टोक्रॅट्स म्हटलं जायचे त्यांना, ॲरिस्टोक्रॅसी. मग ऑटोनॉमीचा अर्थ काय? ऑटोनॉमी म्हणजे स्वतंत्र, इंडिपेंडंट गव्हर्नमेंट. स्वतःकडून स्वतःच्या देशाचे किंवा एक स्वतंत्र गव्हर्नमेंट सरकारमध्ये असलेलं, इंडिपेंडंट गव्हर्नमेंट असलेलं. गव्हर्नमेंट बाय वन ऑटोक्रॅसी. ऑटोक्रॅसीचा अर्थ हुकुमशाही, एकसत्री अंमल, या एकाच्या हाती सत्तेचं केंद्रीकरण झालेलं ऑटोक्रॅसी, हुकुमशाही. जसं आपल्याला त्या उत्तर कोरियामध्ये वगैरे जे दिसून पडत आहे, ऑटोक्रॅसी. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, ब्युरोक्रॅसी. ऑफिसर्स लोक जे आहे, सेक्रेटरीज वगैरे असतात, ब्युरोक्रॅट्स म्हणतात त्यांना. त्यांच्याकडनं आता जिल्हा परिषदेचा जिल्हाधिकारी असतो, त्याचे अधिकार असतात. ब्युरोक्रॅटिक पॉवर त्याला म्हटलं जात आहे. तर पण पूर्ण सरकारच जर ऑफिसर लोकांनी चालवलं गेलं तर जेव्हा देशात आणीबाणीचा काळ असतो, राष्ट्रपतीकडे राजवट असते आणि पूर्ण मग राष्ट्रपती जे काही अधिकारी लोक असतात त्यांच्या मार्फत सत्ता चालवते, तेव्हा ब्युरोक्रॅटिक गव्हर्नमेंट त्याला म्हणू आपण, ब्युरोक्रॅसी. ठीक आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार? बाकीचे बरोबर आहे, हा एक चुकीचा दिला आहे त्याने. इथे ॲरिस्टोक्रॅसी असं पाहिजे होतं. 49. चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ओके, काय सेंटेन्स आहे? द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी इन इंडिया. सेकंड, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी. ओके, इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन. ओके, डिग्री दिलेली आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन आहे तो लंडनचं पॉप्युलेशन इंडियाच्या कोणत्याही सिटीपेक्षा जास्त आहे. लंडनचं पॉप्युलेशन दॅन एनी सिटी इन इंडिया, एनी अदर सिटी इन इंडिया. इथे पाहिजे. थर्ड, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ, कारण तुलना लंडनच्या पॉप्युलेशन सोबत केलेली आहे. तर मग इथे पुढच्या त्या क्लॉजमध्ये कुठेच उल्लेख नाही आहे द पॉप्युलेशन ऑफ एनी सिटी इन इंडिया. तर इथे या दॅट ऑफ या द पॉप्युलेशन ऑफचं काम करतोय. दॅट ऑफ आहे. द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ. दॅट ऑफ मीन्स काय? द पॉप्युलेशन ऑफ एनी सिटी. बाकीच्या सेंटेन्समध्ये इथे दॅट ऑफ हा टाकलाच नाही आहे त्याने, आणि मोस्ट अदर वगैरे हे येणारच नाही आहे ऑप्शन, म्हणून करेक्ट झालेला आहे हा थर्ड, दॅट ऑफ. ओके, नेक्स्ट 50. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय? कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोग. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोग. Second sentence, candidates are not allowed to canvass for votes on the day of the election. दोन्ही सेंटेन्स मध्ये एक वर्ड थोडा कॉमन दिसतो आहे. सारख्या उच्चाराचे शब्द आहे कॅनव्हास, कॅनव्हास. स्पेलिंग मध्ये थोडा फरक आहे. इथे सिंगल एस आहे, इथे डबल एस आहे. कॅनव्हास अर्थ काय होतो? पण मात्र अर्थ जर पाहिलं तर दोन्ही ठिकाणी हे शब्द उलटपालट करून दिलेले आहे.
इथे म्हणजे डबल एस असला तर त्या कॅनव्हासचा अर्थ होतो प्रचार करणे, कॅनव्हासिंग, एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे. आणि सिंगल एस असला तर त्याचा अर्थ होतो कॅनव्हास म्हणजे आपण कॅनव्हासचे शूज म्हणतो ना, कापडी शूज, जे बनवलेलं कापड वापरून असं आपलं रनिंग वगैरेचे शूज असतात, कॅनव्हासचे शूज. मग इथे हा कॅनव्हास पाहिजे होता, सिंगल यस असलेला. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोग. मग झालं असतं त्याचा अर्थ की कॅनव्हासचे शूज आता काही फॅशनमध्ये नाही. कापडी शूज, खरंच आता कापडी शूज नाही, हे चायनाचेच आले आपले. पूर्वीचे त्या बाटा वगैरेचे कापडी शूज यायचे, शाळेत जायचं मुलांचे कापडी शूज यायचे, आता ते जरा फॅशनमध्ये नाही. ओके, इथे जर डबल एसचा वापरला असता तर त्याचा अर्थ काय झाला असता, कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट्स ऑन द डे ऑफ द इलेक्शन. इलेक्शनच्या दिवशी कॅन्डिडेटला प्रचार करता येऊ शकत नाही, मत मागता येऊ शकत नाही, अलाउड नाही. वाक्य बरोबर आहे, चांगलं आहे, पण मात्र शब्द उलटपालट केल्याच्या मुळे दोन्हीही रॉंग सेंटेन्स झाले, दोन्हीचा अर्थ चुकीचा येतो. ग्रामॅटिकली करेक्ट आहे, अर्थाने घेतले मात्र, म्हणून इथे ऑप्शन एकच येणार. बोथ ए अँड बी आर रॉंग. ओके. 51. चूज द ऑड मॅन आउट. छान, खूप छान, सुंदर दिला आहे. वर्ड्स दिलेले आहेत आणि ऑड कुठला आहे म्हणजे कुठले तरी तीन मध्ये काहीतरी साम्य असणार, कॉमननेस असणार, आणि एक कुठला तरी ऑड असणार. मग काय ऑड आहे? ट्राउझर्स, आर्म्स, सीझर्स, इनिंग्स. चारही याच्यामध्ये प्लुरल फॉर्म दिसतो, चारही मध्ये प्लुरल दिसतो, पण थोडंसं जर तुम्ही पाहिलं ना तर ट्राउझर्स आणि सीझर्स, ट्राउझर्सचा अर्थ पॅन्ट किंवा पायजामा आणि सीझरचा अर्थ कैची. हे दोन गोष्टी अशा की पैजाम्यालाही दोन पाय असतात आणि सीझरलाही दोन पाते असतात. दोन असे आणखीन बरेच वर्ड्स आहेत की जे दोन, बायनॅक्युलर्स, दुर्बिणीला दोन भिंग असतात. स्पेक्टेकल्स, चष्मा, दोन काचाचं बनलेलं असतं, बरोबर. आता हे असे शब्द आहे की दे आर ऑलवेज इन प्लुरल फॉर्म्स, की ते नेहमी. मग तुम्ही चष्मा इंग्लिशमध्ये स्पेक्टेकल्सच म्हणलं जात आहे. आय वॉन्ट टू बाय वन स्पेक्टेकल्स फॉर मी, वन स्पेक्टेकल्स फॉर मी, वन म्हणजे हा प्लुरल फॉर्ममध्ये असतो नेहमी, प्लुरलमध्ये. आणि इनिंग हा असा नाव, इनिंग्स इथे पण यस लागलाय, पण असा हा नाऊन आहे की जो प्लुरलमध्ये, फॉर्म तर त्याचा प्लुरल आहे पण सिंग्युलरमध्ये वापरतात तसाच तो, आणि प्लुरलमध्ये तसाच म्हणजे कसा, इनिंग्जच वापरतात सिंग्युलर असलं तरी. जसं ही प्लेड ओनली वन इनिंग्स, तो फक्त एक इनिंग्स खेळला. एक असलं तरी इनिंग्सच म्हणणार, आणि तो दोन इनिंग्स खेळला तरी मग इनिंग्सच असणार. आणि आर्म्स म्हणजे भिक्षालाही अनेक वचनीच नेहमी वापरलं जात आहे. मला भिक्षा मिळाली, एक भिक्षा मिळाली तरी आर्म्सच म्हणणार, आणि अनेक भिक्षा मिळाल्या तरी आर्म्सच म्हणणार. तर हा अनेकसाठी नेहमी अनेक वचने वापरला जातो. इनिंग्स मात्र हा एक वचनी अनेक वचनी वापरलं जात आहे, म्हणून याच्यातलं ऑड आहे हा नंबर 4, इनिंग्स. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. Monica's habit of picking holes in every relationship is very irksome. मोनिकाची एक सवय आहे पिकिंग होल्सची, प्रत्येक रिलेशन मध्ये, जी मोठी इर्कसम आहे, इरिटेटिंग आहे, चिड आणणारी आहे. प्रत्येक रिलेशन मध्ये ती पिकिंग होल्स म्हणजे काही ना काही होल पाहत राहतो, काही ना काही कमी पाहत राहते. आणि जे चीड आणणारा म्हणजे ॲडमायरिंग तर असणारच नाही, क्रिटिसायझिंग नाही, आर्ग्युइंग नाही, पिकिंग होल्स, फाइंडिंग फॉल्ट्स, चुका शोधत राहते प्रत्येक ह्याच्यात ती. क्रिटिसायझिंग म्हणजे टीका करणे होते, आर्ग्युइंग म्हणजे वादविवाद करणे होते, ॲडमायरिंग
म्हणजे स्तुती करणे, पण इथे पिकिंग होल्स, कमी खामी धुंडणा, ती चुका धुंडत राहते नेहमी. ओके, नेक्स्ट 53. याचं काय होणार? करेक्ट फाइंडिंग फॉल्ट्स. 53 द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फीट. पायाची ट्रीटमेंट करणारा, पायाची ट्रीटमेंट करणारा. आता याच्यातले काही काही ओळखीचे आपल्याला. ऑर्थोपेडिक तर ओळखीचं आपल्याला, हाडांचा डॉक्टर, अस्थिरोग तज्ज्ञ. डर्मॅटॉलॉजिस्ट ओळखीचा आपल्याला, चर्मरोग तज्ज्ञ, जो चामडीचे जे आजार असतात त्याचा इलाज करतो. हे दोन पाहू आपण. ऑस्टिओपॅथ म्हणजे काय, चिरोपोडिस्ट म्हणजे काय. ओके, हा याच्यात चिरोपोडिस्ट मध्ये पॉड हा शब्द आहे. तुम्ही ट्रायपॉड हा शब्द ऐकला असेल. आपल्याला हे शूटिंग वगैरेचा जर कॅमेरा लावायचा असला त्याच्या खाली ट्रायपॉड लावतात, 3 पायाचा. ट्राय म्हणजे 3, पॉड म्हणजे पाय. याच्यात पॉड आहे बघा, पॉड, पाय. चिरोपोडिस्ट, पायांचं आजाराचा इलाज करणारा पॉडिस्ट. मग ते म्हणाल हे ऑस्टिओपॅथ काय आहे? हा ऑर्थोपेडिक, हाडांचा डॉक्टर. आणि हा ऑस्टिओपॅथ पण हाडांचं किंवा स्नायूचं दुखणं असलं, काही काहींना कमरेत त्रास असतो, मानेत त्रास असतो, तर तुम्ही पाहिलं असेल कुठे त्या व्हिडिओ यूट्यूबवरती वगैरे, कोणी कमरेला बरोबर असा लचका देतात किंवा विशिष्ट हाडाला विशिष्ट ठिकाणी दाबतात असं, किंवा झटका देतात. मान वगैरे काही लोक असं मानेला विशिष्ट झटका देतात की तो दुखणं चाललं जात आहे, त्यांना म्हणतात ऑस्टिओपॅथ. त्यांना म्हणतात ऑस्टिओपॅथ. विशिष्ट झटका देणे किंवा स्ट्रेच करण्याला लावणे पेशंट्सला, हा ऑस्टिओपॅथ. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आपलं? चिरोपोडिस्ट इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे रॉंग आहेत बाकीचे. पायाचा डॉक्टर चिरोपोडिस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिटॉरिकल क्वेश्चन. छान आहे. रिटॉरिकल क्वेश्चन. रिटॉरिकल क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन की जो उत्तर मिळवण्याच्या उद्देशाने नसतो विचारलेला. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने हा रिटॉरिकल क्वेश्चन वापरला जातो. उपहासात्मक विधान करण्यासाठी म्हणा, किंवा एक भारदस्त पद्धतीने आपलं म्हणणं मांडण्यासाठी हा रिटॉरिकल क्वेश्चन. मग याच्यातला पाहू रिटॉरिकल कुठला वाटतो, आणि जो खरा क्वेश्चन म्हणजे उत्तर मिळवण्यासाठी कुठला. शुड अ स्कूल हॅव अ जिम्नॅशियम. शाळेला जिम्नॅशियम असावं का? प्रश्न दिसतो की हो असावं. हाऊ शुड वी वन कीप वन सेल्फ फिजिकली फिट. आम्ही स्वतःला फिजिकली फिट कसं ठेवू शकतो? एखादा विचारू शकतो डॉक्टरला की बाबा फिजिकली फिट राहायला काय करणार. Isn't it a shame to torture the weak? दुर्बळांना टॉर्चर करणे लज्जास्पद नाही का? त्याला म्हणायचं की दुर्बळ लोकांना वर अत्याचार करणे लज्जास्पद आहे असं म्हणायचं आहे. पण तो कसं म्हणतो? प्रश्नार्थक, प्रश्न विचारून म्हणतो. अरे तुला लाज वाटत नाही का? म्हणजे त्याला म्हणायचं काय आहे? त्याला विचारतं का वाटते की नाही असं? नाही, त्याला म्हणायचं आहे की बाबा अरे तुला लाज वाटायला पाहिजे. पण म्हणणारा काय म्हणतो? अरे तुला शरम वाटत नाही का? असं. तुला खुशी झाली नाही का? तुला खुशी झाली असायला पाहिजे असं. व्हॉट इज डिमॉनिटायझेशन? हा तर प्रश्नच विचारलाय डायरेक्ट. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय? व्याख्या द्या त्याची. तर रिटॉरिकल क्वेश्चन याच्यामधला हा. Isn't it a shame to torture the weak? 55. Choose the correct simple sentence for the given sentence.
choose the correct simple sentence for the given sentence. Okay, sentence काय, he finished his exercise and put away his book. हां, त्याने त्याचा एक्झरसाइज केला आणि पुस्तक बाजूला ठेवलं. म्हणजेच ते काही एक्झरसाइज सोडवायचं असेल पुस्तकातलं, आपण असं म्हणू, त्याने अभ्यास पुस्तकातला एक्झरसाइज पूर्ण केला आणि पुस्तक बाजूला ठेवला. अशा दोन घटना दिल्या. अर्थातच हँडने जोडलाय म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. एक्झरसाइज पूर्ण झाल्याची पहिली घटना, नंतर पुस्तक बाजूला ठेवण्याची दुसरी घटना. ओके, दोन घटना हँडने जोडलाय, कंपाऊंड झालेला आहे. बरं, मग याचं सिंपल, करेक्ट सिंपल सेंटेन्स, हॅव्हिंग फिनिश्ड हिज, अर्थ बघा तुम्ही, म्हणजे करेक्ट तुम्हाला डिसाईड करता येईल. हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्झरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. इथे अर्थ काय होतो, हॅव्हिंग फिनिश्ड ही एक्झरसाइज, त्याचा एक्झरसाइज पूर्ण झाल्यावर त्याने पुस्तक बाजूला ठेवले. इथे ही फिनिश हिज एक्झरसाइज बाय पुटिंग, त्याने एक्झरसाइज पूर्ण केलं पुस्तक बाजूला ठेवून. म्हणजे पुस्तक नसतानाच केलं का ना, राम. टू फिनिश हिज एक्झरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. इथे अर्थ काय होतो, त्याचं एक्झरसाइज पूर्ण च्यासाठी त्याने पुस्तक बाजूला ठेवले. अरे, पुस्तकाशिवाय कसं एक्झरसाइज होणार, रॉंग. इन स्पाइट ऑफ फिनिशिंग हिज एक्झरसाइज, त्याने एक्झरसाइज केल्यावरही पुस्तक बाजूला. इथे तर हे ग्रॅमॅटिकली अर्थच लागत नाही बरोबर याचा. एक्झरसाइज पूर्ण केल्यावरही, केलं असूनही ना, हे पण रॉंग येत आहे. इथे बरोबर काय, हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्झरसाइज ही पुट अवे हिज बुक. एक्झरसाइज पूर्ण करून त्याने पुस्तक बाजूला ठेवले. इट इज द करेक्ट वन. ओके, नाव आता लास्ट पॅसेज आहे दिलेला आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. आता पॅसेज थोडा एक दोन ओळी जर तुम्ही वाचून घेतल्या तर एक आपल्याला अंदाज येतो की पॅसेज आहे कशाच्या बाबतीत, आणि नंतर मात्र मग क्वेश्चनकडे जाऊ. काय म्हणतो, दो इट मे बी इसेन्शियल टू द इमॅजिनेशन, ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी टू अन अंडरस्टँडिंग ऑफ मॅन. ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत, ट्रॅव्हलिंग आणि महत्वाचा आहे म्हणतो तो अंडरस्टँडिंग ऑफ मेन. ओनली विथ लॉंग एक्सपिरियन्स अँड द ओपनिंग ऑफ हिज वेअर्स ऑन मेनी अ बीच where his language is not spoken will the merchant come to know the worth of what he carries and what is perishable and what is universal in his choice. Such a delicate goods as justice, love and honor, courtesy and indeed all the things we care for are valid everywhere. त्याला म्हणायचं की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यातला आपण महत्त्व देतो, डेलिकेट गुड्स कोणचे, आता मर्चंट म्हटलं, व्यापारी म्हटलं, दुसऱ्या देशात जातो तर वेगळे गुड्स, पण तो हे गुड्स जस्टिस, लव, ऑनर, कर्टसी हेही महत्त्वाचे आहे. प्रत्येक ठिकाणी व्हॅलिड, बट दे आर व्हेरियसली माउल्डेड अँड ऑफन डिफरंटली हँडल्ड अँड समटाइम्स नियरली unrecognizable, nearly unrecognizable. If you meet them in a foreign land, and the art of learning fundamental common values is perhaps the greatest gain of traveling to those who wish to live at ease among their fellows. हा एक पॅसेज आहे, ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत आहे. ट्रॅव्हलिंगने काय फायदा होतो दुसऱ्या लँडमध्ये गेल्यानंतर. आता क्वेश्चन बघू आपण, नंतर पुन्हा पॅसेजमध्ये येऊ उत्तर नेमके शोधण्यासाठी. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू, ट्रॅव्हलिंग पॅसेजच्या नुसार ट्रॅव्हलिंगने एक्सप्लॉयटिंग फॉरेन लँड, विदेशी जमीन एक्सप्लॉइट करण्यासाठी याचा उल्लेख आलाय का. शोषण, एक्सप्लॉइट म्हणजे शोषण करणे.
परदेशी जमिनीचं जसं इंग्रज आपल्या देशात आले ना आपल्या इथल्या जमिनीचं आपल्या भूमीचं शोषण केलं, असा उल्लेख काही आलाय का पॅसेजमध्ये एक्सप्लॉयटिंगचा? नाही. सेलिंग अवर वेअर्स टू अदर्स, फक्त सेलिंगचा उल्लेख आलाय का? नाही, बिलकुल नाही. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर, हा एक उल्लेख आहे. इस्टॅब्लिशिंग अवर सुपिरियरिटी, हा तर बिलकुल नाही आलेला आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. त्या दुसऱ्या देशात याच्यासाठी जायचं की त्या देशातलं लोकांचं नेचर कसं आहे, स्वभाव कसा आहे ते आपल्याला समजू शकतंय. 57. व्हेन वी मीट अदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरन्शिएट बिटवीन. हां, दुसऱ्या देशात गेलं, तिथल्या लोकांना भेटलं, तर मग आपण डिफरन्शिएट करायला शिकतो, फरक करायला शिकतो, किंवा काय फरक आहे हे लक्षात येऊ शकते आपल्याला. कशात? फ्रेंड्स अँड फोज. इथे आला की कुठेच नाही उल्लेख आलेला आहे फ्रेंड्स अँड फोजचा, म्हणजे मित्र आणि शत्रूंमध्ये फरक करायला शिकतो. कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज, याचा पण उल्लेख नाही आलेला आहे. लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज, या व्हॅल्यूजचा उल्लेख आलेला आहे. इमॅजिनेटिंग अँड अंडरस्टँडिंग, हे पण नाही. इथे आपल्याला दुसऱ्या देशात कळतंय की आपल्या देशातल्या व्हॅल्यूज कशा आहे, आणि म्हणजे तिथल्या लोकल व्हॅल्यूज कशा आहे आणि जागतिक व्हॅल्यूज कशा आहेत. बऱ्याचशा व्हॅल्यूज ज्या आहे ह्या लोकलही असतात आणि त्या जागतिक स्तरावरही पाहायला मिळतात. जसं इथे कर्टसी, या व्हॅल्यूजचे उल्लेख आलेले आहे. एकदा पाहून घेऊ आपण कुठे कुठे आलेले आहे. कॅरीज, जस्टिस, लव, ऑनर, कर्टेसी, हे युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहेत. सगळ्या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळणार. म्हणून आपल्याला तिथल्या स्थानिक कशा आणि आपल्या कशा याच्यातला आपल्याला फरक जाणवू शकतो. 58. The writer terms justice, love, honor and courtesy as delicate goods because they are, याला डेलिकेट गुड्स म्हटलंय. तसं व्यापारी म्हटलं तर वस्तूची आयात निर्यात करत असतो, कापडाची, मसाल्यांची, पण इथे ही आयात निर्यात होत असते प्रवासामुळे. कसं काय? म्हणजे आपल्याकडचे जे काही व्हॅल्यूज आहे, मूल्य आहे, आपण त्या देशात गेलो तर आपल्याकडचे मूल्य तिथे मिसळतात आणि तिथले काही नवीन मूल्य आपण शिकून येतो, बरोबर. मूल्य, पण हे मूल्य कसे फार डेलिकेट आहे तो म्हणतो. इथे उल्लेख आलेला आहे सच डेलिकेट गुड्स, आणि डेलिकेट या अर्थाचं काय म्हणतो इथे, डेलिकेट का? पेरिशेबल म्हणजे नष्ट होणारे नाही, हे मूल्य तर कधीच डिझायरेबल हे पण नाही. डेलिकेट या शब्दाचाच अर्थ होतो फ्रॅजाईल, फार नाजूक आहे, फरक करणं कठीण आहे आणि समजणं कठीण आहे. तो त्यांनी काय म्हटलेला आहे, molded and sometimes nearly unrecognizable, often differently handled, वेगळ्या स्वरूपात असतात ते. जस्टिस, लव, वेगळ्या स्वरूपात थोडंसं कळायला, डेलिकेट आहे समजायला. इम्पॉर्टंट हे अर्थाने येणार नाहीये. फ्रॅजाईल, डेलिकेट, नाजूक पद्धतीने हाताळल्या समजायला. तर हा इथे ऑप्शन्स करेक्ट इथे येणार. 59. ट्रॅव्हलिंग हेल्प दोज हू, फॉरेन लँग्वेजसाठी का, शिकायसाठी का नाही, पैसे वाढवण्यासाठी का नाही, विश टू रिझल्ट डिफरन्सेस अमंग पीपल, हे पण नाही. मग एकच राहिलं, विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. जे मूल वैश्विक स्तरातले जे काही मूल्य आहे, समान मूल्य, ते शिकण्यासाठी. आणि लास्ट, द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स इन, भरपूर प्रमाणात नाही असं तर कुठे बोललं. अनरिकग्नायझेबल फॉर्म, इझी टू रिकग्नाइज, हे तर नाहीच नाही, इथे आलेलं आहे.
इथे शब्द फार महत्वाचा आलेला आहे. पॅसेज मध्ये काय म्हणतो, नियरली अनरिकग्नायझेबल. सम नियरली पूर्ण अनरिकग्नायझेबल नाही म्हणलाय, नियरली अनरिकग्नायझेबल. म्हणून इथे पूर्ण अनरिकग्नायझेबल म्हणता येणार नाही. सम फॉर्म ऑर अदर, किंवा एका स्वरूपात किंवा दुसऱ्या स्वरूपात थोडंसं बदललेल्या स्वरूपात तिथले मूल्य असतात. सगळ्याच जगातल्या कुठल्याही देशामध्ये हे मूल्य आढळतील, पण त्याचं स्वरूप मात्र थोडंसं भिन्न असेल. म्हणून हा थर्ड ऑप्शन या ठिकाणी. सो ओके, विल स्टॉप हिअर.